तर मंडळी, फिरकीवरनं कबीरचा पाय हा घसरलेला असतो आणि कबीर आता खाली पडणार असतो. सर्वजण खूप घाबरलेले असतात. तर मृण्मयी त्याला पकडते. मृण्मयी म्हणते की अरे कबीर, तुला कुठे लागलं तर नाही ना? कबीर म्हणतो की अगं काही नाही, ठीक आहे. तर मृण्मयी म्हणत असते की कबीर कसं ठीक आहे, आता पडला असतं तर काय? सर्वेश मृण्मयीला समजावत असतो की अगं मृण्मयी, एवढी पॅनिक का होतीये, तो पडला तर नाहीये ना, आणि जे झालं ते झालं. आता आपण परत आपला पतंग महोत्सव सुरू करूयात. गुंजाला मात्र फार टेन्शन आलेलं असतं, कारण कबीर हा पडलेला असतो आणि ती विचार करत असते की हा देवी आईचा काही संकेत तर नाहीये ना, माझ्या साहेबावर काही वाईट संकट तर येणार नाही ना, आणि त्याच गोष्टीचा ती विचार करत असते. सर्वेश तिला म्हणतो की गुंजा, अगं चल तूही पतंग उडवायला. आणि मग गुंजा देखील आता पतंग उडवण्यासाठी आलेले असते. सुबोधने अशोक आणि काकांचा दोघांचाही पतंग काढलेला असतो, तर रेशीमने मात्र सुबोधचा पतंग काढलेला असतो. रेशीम म्हणत असते की गुंजा, तू माझ्या पतंगापासून लांब राहायचा, अजिबात माझा पतंग कापायचा नाही. परंतु गुंजा आता मात्र रेशीमचा पतंग कापते, त्यामुळे रेशीम गुंजावर चिडत असते. सुबोध म्हणतो की अरे वा, सगळ्यांचे पतंग गाठले गेले, आता आकाशामध्ये फक्त कबीर आणि गुंजाचाच पतंग उरलाय. कबीर आणि गुंजामध्ये चांगली टस्सल रंगलेली असते. सर्वजण कबीर आणि गुंजाला चेअरअप करत असतात आणि ते बघून आता माया उठते. तर आता मृण्मयीला सुद्धा खूप राग येत असतो, कारण गुंजाचं खूप कौतुक होत असतं. तर माया आता मृण्मयीला खुणवते आणि मग मृण्मयी लगेचच कबीरच्या हातातून पतंगाची डोर घेते आणि तो मांजा जो असतो तो कबीरच्या हाताला लागतो, त्यामुळे कबीरच्या हातातून रक्त येत असतं. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मृण्मयीचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. गुंजा मात्र कबीरला जे लागलेलं असतं त्याकडेच बघत असते आणि सोबत पतंगही उडवत असते. ती विचार करत असते, आईने नजर धागा पाठवलाय तरी काय मी साहेबांना तो बांधला नाही. साहेबाला मला वाण द्यायलाच पाहिजे आणि तो नजर धागा देखील बांधायला पाहिजे. पण कसं बांधू, कोणाला जर दिसला तर खूप मोठा राकाळ होईल. तर आता मृण्मयीमध्ये आणि गुंजामध्ये चांगली टस्सल रंगलेली असते. सर्वजण आता मृण्मयी आणि गुंजाच्या नावाने चेअरअप करत असतात. गुंजाचा पतंग सोडून गुंजांचं संपूर्ण लक्ष हे कबीरच्या हाताकडे असतं आणि ही गोष्ट कबीरलाही कळत असते की गुंजाला समजले की त्याच्या हाताला लागले आणि ती खूप काळजी करते ते. परंतु आता त्याच वेळी मृण्मयीने फायदा घेऊन आता गुंजाचा पतंग काढलेला असतो. मृण्मयी आता पतंगाच्या खेळामध्ये जिंकलेली असते. गुंजा आता खाली गेलेली असते. कबीरच्या हाताला जे लागलेलं असतं त्याला मलम लावण्यासाठी कबीरही खाली गेलेला असतो. मृण्मयी आता विचारत असते की कबीर कुठे गेला. तेव्हा वहिनी म्हणतात की ए बाई, कुठे निघालीस तू, आता एवढी मोठी विजेता झालीये पतंगा महोत्सवची, निदान पार्टी नाही तर तिळाचे लाडू तरी खाऊ घाल. वहिनी म्हणत असतात की मधू, खरंच यावेळचे तिळाचे लाडू खूप छान झाले होते हा. मधू म्हणते की तुम्ही इथं सर्वजण थांबा, मी सर्वांसाठी इथंच तिळाचे लाडू घेऊन येते. आणि मग लाडू आणण्यासाठी मधूही आता खाली आलेली असते. तर गुंजा एकटीच बडबड करत असते की साहेबा, हे माझ्या आईने दिलेलं वाण आहे. आणि नेमका कबीर तिथून जात असतो आणि गुंजाचं हे बोलणं ऐकत असतो. गुंजा म्हणत असते की काय करू, हा धागा साहेबा तुमच्या हातावर बांधणं खूप महत्वाचं आहे, काय करू मी आता. तितक्यात कबीर म्हणतो की बांध मग माझ्या हातावर. कबीर गुंजाला सांगतो की तुझ्या आईने मला सांगितलं होतं की त्या माझ्यासाठी वाण पाठवणार आहेत म्हणून, त्यामुळे तुला हे सर्व लपवण्याची काहीच गरज नाही. एक जावई म्हणून नाही तर मित्र म्हणून मी हे सगळं घेऊ शकतो. असेही माझ्याविषयीच्या सद्भावनाच आहेत ह्या, आणि तुझी ही डोंगरवाडीची रीत पूर्ण होईल. गुंजा म्हणत असते की पण साहेबा, काल माझ्यामुळे एवढा तमाशा झालाय आणि त्यात हे सगळं नको वाटतंय मला. मी पण वेडीच आहे, मी सगळ्या रीतीभाती पाळायचं बघते. मी आता नवरा म्हणून तुम्हाला बांधायचं आणि तुम्ही मित्र म्हणून घ्यायचं, तर ते कसं चालेल. कबीर म्हणतो की मग ठीक आहे, तू मित्र म्हणून बांध, मी मित्र म्हणूनच घेतो. गुंजा म्हणते की हो, पण माझ्या आईने तर जावयासाठी पाठवलंय ना, अशाने तिचाही अपमान होईल आणि तिच्या लेकीचाही. नाही, त्यापेक्षा राहू द्याच. गुंजा तो धागा ठेवून देत असते. तेव्हा कबीर म्हणतो की आता तू जर न बांधल्याने जर तुला छान वाटणार असेल तर मग राहू दे, पण मला माहितीये गुंजा, जोपर्यंत तो धागा तू मला बांधत नाही तोपर्यंत तुला काही चैन पडणार नाही. तुझ्या मनात कायम काहीतरी सलत राहणार आणि माझी काळजीही सतत वाटत राहणार. त्यापेक्षा एक काम कर, बांधून टाकतो धागा आणि तू आतल्या आत कुडत राहिलेली मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे तू मला ते वाण दे आणि मी तो धागा सुद्धा बांधेल. तर कबीर आता खाली बसतो आणि म्हणतो की बांध मला तो धागा. तितक्यातच मधू आता तिळाचे लाडू घेऊन टेरेसवर जात असते आणि गुंजा हा धागा काढत असते आणि त्या गडबडीत तिच्या हातून खाली काहीतरी पडतं, त्यामुळे त्याचा आवाज होतो. तर मधू विचार करते की हा आवाज तर गुंजाच्या खोलीतून आला आणि गुंजाच्या खोलीत आता कोण आहे, आणि मग गुंजाच्या खोलीत कोण आहे हे बघण्यासाठी मधू आता गुंजाच्या खोलीकडे येते. तर गुंजा आता कबीरच्या खांद्यावर शॉल आणि त्याच्या डोक्यात टोपी घालते. मधू आता हे सर्व बघत असते आणि ह्या दोघांचं
नक्की काय चाललंय हे तिला कळत नसतं. गुंजाने कबीरला नारळ दिलेला असतो आणि त्याच्या कपाळावर कुंकूही लावलेलं असतं आणि त्यानंतर ती नजर धागा सुद्धा बांधणार असते. कबीर तिला म्हणत असतो की डोंगरवाडीच्या प्रथांवर आणि पद्धतींवर तुझा किती विश्वास आहे मला माहितीये. त्या प्रथा म्हणजे तुझ्या अस्तित्वाचा पाया आहे आणि जर पाया डगमगला तर इमारत कोसळायला जास्त वेळ लागत नाही आणि काहीही झालं तरी मी तुला कोसळू देणार नाही. बांध हा धागा तुम्हाला. तर आता गुंजा म्हणते की ते शर्ट जरा वरती करा. तर कबीर विचारतो की का? गुंजा म्हणते की कारण कोणाला दिसायला नको ना म्हणून. गुंजा आता कबीरला तो धागा बांधते. तर मधू हे सर्व ऐकत असते. गुंजा कबीरला म्हणत असते की साहेबा मला तुम्हाला कुठल्या बंधनात नाही अडकवायचंय, पण तुम्ही सगळ्या गाठी सोडा, परंतु नवऱ्याच्या सुरक्षेसाठी बांधलेली ही नजरगाठ कधीच सोडवू नका. आता हे ऐकून मधूला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. कबीर गुंजाला म्हणतो की नाही सोडणार. आपलं लग्न झाल्यापासून तुझ्या इच्छा आकांक्षा मी कधीच लक्षात घेतल्या नाही, पण मी तुला अजून दुखवणार नाही आणि सगळ्याच बंधांची बंधनं होत नसतात आणि सगळी बंधनं ही जाचक सुद्धा वाटत नसतात. गुंजा कबीरला थँक्यू म्हणते. तर मधूच्या डोळ्यामध्ये आता पाणी असतं आणि मधूच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण तिच्या पुढे सगळ्यात मोठं सत्य आज आलेलं असतं. मधू ही पूर्णपणे तुटून गेलेली असते आणि आता त्याच पावलांनी ती माघारी फिरते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मधूला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि त्या टेन्शन मध्ये ती पायरी चढत असते आणि नेमकं पायरीवरून खाली येते आणि तिथेच पडते. तर तिच्या हातात असलेले तिळाचे लाडू देखील खाली सांगतात. तर गुंजा आणि कबीर आता तिथे येतात आणि म्हणतात की आई काय झालं, आई काय झालं. गुंजा देखील म्हणत असते की आई काय झालं तुला. असं म्हटल्यानंतर मधू आता ही गुंजाकडे खूप रागाने बघत असते आणि गुंजाने तिला जो हात लावलेला असतो तो देखील ती बाजूला करते. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची गतुराणी या मालिकेचे अपडेट बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.